नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। अत्यंत बेसिक पासून मुलांना हसत खेळत शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो। चला तर आज आपण शिकूया स्टँडर्ड 7 चा प्रॅक्टिस सेट 9। अत्यंत मन लावून लक्ष द्या आणि ज्या मुलांची प्लस मायनस संकल्पना क्लिअर नसेल तर त्यांनी मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे, तिथे जा आणि तुमचा जो आपला जो व्हिडिओ आहे प्लस मायनसचा एकदा जरूर बघून घ्या। चला तर आपण चालू करणार आहे प्रॅक्टिस सेट 9 स्टँडर्ड 7। सर्व लाईव्ह मुलांनी आणि जे इथं बसलेले आहेत त्या सर्व मुलांनी अत्यंत माझ्याकडे मन लावून लक्ष द्या, फक्त मन लावून लक्ष द्या। ओके, सर्वांनी सरळ बसा, तुम्हाला समजेल मी याची पूर्ण गॅरंटी देतो। चला आपल्याला हा डिवाइड करायचा आहे। मी समजण्यासाठी इथं लाईन ड्रॉ करतो, समजलं तर हा म्हणायचं, नाहीतर नाही म्हणायचं। मी तुम्हाला 10 वेळा समजून सांगतो। याचा आणि याचा मला डिवाइड करायचा आहे। -96 डिवाइडेड बाय, ही डिवाइडेड बाय लाईन मी अशी खिचतो 16। आता मला सांगा हे दोघंही स्वतःच्या पाळ्यात येतात की दुसऱ्याच्या पाळ्यात येतात? भागाकार 3 प्रकारचा असतो। नंबर 1, कोणतीही संख्या ही स्वतःच्या टेबल मध्ये येतात। ह्या दोन संख्या स्वतःच्या टेबल मध्ये येतात, रूल्स नंबर 1। रूल्स नंबर 2, या दोन्ही संख्या दुसऱ्याच्या टेबल मध्ये येतात। आणि रूल्स नंबर 3 की ह्या रूल्स नुसार म्हणजे डिव्हिजिबिलिटी नुसार आपल्याला त्यांना डिवाइड करायचा असतो। परत एकदा सांगतो, कोणत्याही अशा संख्यांचा डिवाइड करत असताना नंबर 1 चा रूल्स आहे स्वतःच्या टेबल मध्ये पाहावं। रूल्स नंबर 2, दोन्ही संख्याला दुसऱ्याच्या टेबल मध्ये पाहावं पण ते एकाच टेबल मध्ये असलं पाहिजे। आणि रूल्स नंबर 3, डिव्हिजिबिलिटीचा वापर करून म्हणजे कसोटीचा वापर करून, म्हणजे 2 न भाग जातो का, 3 न जातो का, 4 न जातो का, 5 न जातो का, 6 8 न जातो का, या डिव्हिजिबिलिटीचा वापर करून डिवाइड करणे, हे 3 रूल्स आपल्याला अशा प्रॅक्टिस सेट मध्ये यूज करायचे असतात। ठीक आहे, चला आता त्यापैकी हा पहिला रूल्स स्वतःच्या टेबल मध्ये। चला 16 च्या टेबल मध्ये 16 येतात 1 नंबरला आणि 16 च्या टेबल मध्ये हे 96 किती नंबरला येतात? तर ते येतात 6 नंबर। हे साइन तर सोडून द्या, त्याच्या नंतर बघू। चला मला सांगा 16 कट किती उरले? 6/1। डिनॉमिनेटर नसतो म्हणजे 1 असतो, आन्सर आलं 6। हे इथं मायनस आहे, हे लास्ट द्या, काम फिनिश। रूल्स कोणता लागू झाला? स्वतःच्या टेबलचा लागू झाला, पक्क लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो। आता मला सांगा 98 डिवाइडेड बाय -20। 28 च्या टेबल मध्ये 98 येत नाही, याचा अर्थ की स्वतःच्या टेबलचा नियम लागू होत नाही। मग मी आता दुसऱ्याच्या टेबल मध्ये बघणार, जसे की आपण पेपर सोडताना जे आपल्याला उत्तर येतात ते आपण उत्तर लिहितो, नाहीतर मग दुसऱ्याचं बघतो किंवा दुसऱ्याला विचारतो, बरोबर आहे ना? तसंच हा प्रॉब्लेम आहे, कळालं? एखाद्या तू कोणाचं बघू नको, एवढं लक्षात ठेव, तू नेहमी बघत राहा। म्हणून आपल्याला आता काय, मग मला सांगा की 98 आणि 28 कुणाच्या टेबल मध्ये आहेत? तर हे 14 च्या टेबल मध्ये आहेत आणि हे पण 14 च्या टेबल मध्ये आहे। 14 च्या टेबल मध्ये हे 7 नंबरला आहे 98 आणि हे किती नंबरला आहे? तर हे आहे 2 नंबर। किती नंबरला आहे? 2 नंबर। साइनचं जाऊ द्यायचं, साइनचं लास्टला बघू, कळलं? 14 समजण्यासाठी मी सांगतो कॅन्सल होणार आणि इथं काय आन्सर उरलं 7/2। हे आन्सरचं साइन डिनॉमिनेटरला आहे, देऊन टाक, टेन्शन घेऊ नको, समजलं? मायनस मायनस असेल तर ते कट होतं, मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे। फक्त माझे वाक्य वहीमध्ये लिहून घ्या की मी एक्झॅक्ट काय बोललोय, कळलं? तुझं कधीच जिंदगी चुकणार नाही। चल आता लक्षात घे, काय आहे इथं वाच, -51 डिवाइडेड बाय 68 इज इक्वल टू 68 च्या टेबल मध्ये 51 येणार नाही आणि 51 च्या टेबल मध्ये 68 येणार नाही, म्हणजे स्वतःच्या टेबल मध्ये येणार नाहीत हे दोन नंबर्स, तर मला दुसऱ्याच्या टेबल मध्ये शोधायचे आहे। चला आता तुम्ही टेबल पाठ करता, मॅडमनी सरांनी तुला जेव्हा शाळा लागली तेव्हा सांगितलंय टेबल पाठ कर, आणि तुझे 2 वर्ष 10 वर्ष शाळेत जातो पण टेबल पाठ नसतात,
मग आता मला सांग की हे दोघं पण कोणाच्या टेबल मध्ये आहे? तर हे दोघंही 17 च्या टेबल मध्ये आहे आणि हे पण 17 च्या टेबल मध्ये. हा 17 च्या टेबल मध्ये 3 नंबर वर आहे. 17 3 जा 51 आणि 17 4 जा 17 च्या टेबल मध्ये 4 नंबर वर 68 आहे आणि 17 च्या टेबल मध्ये 3 नंबर वर किती आहेत? 3 नंबर वर 51. क्लियर? 17 17 काय होणार? कट होणार. काय होईल आन्सर आपलं? 3/4. हे मायनसचे चिन्ह न्यूमरेटरला आहे, देऊन टाक. संपला विषय. क्लियर? चला आता हे उत्तर बघ. 38 डिवायडेड बाय काय आहे? -57. हे दोघंही 19 च्या टेबल मध्ये आहेत. कोणाच्या टेबल मध्ये आहे? 19 च्या टेबल मध्ये आहे. मग हा 19 च्या टेबल मध्ये 2 नंबर वर आहे आणि हा 19 च्या टेबल मध्ये 3 नंबर वर आहे. जरा स्पष्ट लिह. क्लियर? लक्ष दे. 19 मल्टीप्लाय बाय 3. क्लियर? 19 19 इथं कट होणार. आन्सर किती उरणार? 2/3. हे डिनॉमिनेटरला साइन आहे, देऊन टाकायचं. हे त्याचं झालं फायनल आन्सर. स्वतःच्या टेबल मध्ये बार बार लक्ष दे बाळा. स्वतःच्या टेबल मध्ये किंवा दुसऱ्याच्या टेबल मध्ये. काय म्हटलं मी? सांग. कोणताही नंबर कसा शोधायचा? दोन्ही नंबर कसे शोधायचे? स्वतःच्या टेबल मध्ये किंवा दोन्ही नंबर कसे शोधायचे? दुसऱ्याच्या टेबल मध्ये. पण कोणत्या टेबल मध्ये? एकाच टेबल मध्ये. एक नंबर 14 चा आणि एक नंबर 13 च्या टेबल मध्ये असं चालत नाही. क्लियर? चला आता पुढचं लक्ष द्या. 85 आहे मायनस आणि हे 20 डिवायडेड बाय आहे. मग आता मला सांगा, जरा मी छोटं लिहितो. कळलं? चला लक्ष द्या. -85 डिवायडेड बाय 20. 20 च्या टेबल मध्ये 85 येत नाही. मग इथं मी आता यूज करणार, मी तिसऱ्या नंबरचा नियम यूज करणार. इथं डिव्हिजिबिलिटीचा इथं किती आहे रे? 5 आणि इथं किती आहे? 0. ज्याचा युनिट प्लेस 5 आणि 0 आहे तो स्टँडर्ड 6 मध्ये शिकलेला आहे. कोणत्या नंबरनं भाग द्यायचं पक्क लक्षात ठेव. मी इथं तुला दोन्ही काम शिकवतोय, डिव्हिजिबिलिटी पण शिकवतोय आणि भागाकार पण शिकवतोय. आता याला 5 न डिवाइड करायचं आणि याला पण 5 न डिवाइड करायचं. का करायचं ते पण सांगितलं. याचा युनिट प्लेस 5 आहे, याचा युनिट प्लेस 0 आहे. ज्याचा युनिट प्लेस 5 आणि 0 असतो त्याला 5 न डिवाइड जातोय. स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे. कोणता नंबर आला तर कशाने भागायचं जिंदगीभर विसरणार नाही. छाती ठोकपणे सांगतो. आता लक्षात ठेव. आता मला याचा तोंडी भागाकार येतो की हे 4 नंबरला येतात. लक्षात घेऊ. 25 च्या टेबल मध्ये किती नंबरला येतात? 4. हे मी ओरल करू शकणार नाही. बरोबर? मी करू शकतो, तू करू शकणार नाही. म्हणून तुला समजावून सांगतो. इकडे बघ. 5 1 चा किती होणार? 5. किती उरणार? 3. वरून घेतलं 5. 5 7 चा किती होणार? 35. किती नंबरला येणार रे? 17 नंबरला. हे साइनचं जाऊ दे. इज इक्वल टू 5 5 काय होणार? कॅन्सल. उत्तर येणार 17/4. हे मायनसचं चिन्ह इथं देऊन टाक कारण ते न्यूमरेटरला आहे. संपला विषय. सगळ्यात सोपं. चला ऐकून घे इकडं. -150 डिवायडेड बाय मायनस किती आहे? 25. मायनस किती आहे? जरा छोटं लिहितो मी, तुला समजलं पाहिजे. तू पण लई छोटा आहे. लक्ष दे. बरोबर? किती होणार? -20. आता मला सांग, हे दोघंही स्वतःच्या टेबल मध्ये येतात. रूल्स नंबर 1. बरोबर आहे ना? मग हे पण 25 च्या टेबल मध्ये येतात आणि हे पण 25 च्या टेबल मध्ये येतात. हे एक नंबरला येणार. बरोबर? आता 25 च्या टेबल मध्ये 150 किती नंबरला येणार? चला बोला. किती नंबरला येणार? 6 नंबरला येणार. किती नंबरला येणार? 6 नंबरला येणार आहे. बरोबर का? आता एक लक्षात ठेवा, मी सांगितलं होतं मल्टिप्लाय आणि डिवाइड करताना मायनस मायनस प्लस होतं. इक्वल साइन असेल तर आन्सरला साइन येत नाही. त्यामुळे तुला समजण्यासाठी मी इथं असं करतो. त्यामुळे हे साइन काय होणार आहे? तर कट होणार आहे. आता हे पण काय होणार आहे? कट.
आन्सर इज इक्वल टू किती येणार आहे 6/1 इज इक्वल टू 6. हे इथं भागाकार करताना डिवाइड करताना मायनस मायनस प्लस होतं, आन्सरला येत नाही. पक्क लक्षात ठेव. बरोबर. चला आता इथं काय होणार बघा 100 डिवायडेड बाय काय होणार 60 इज इक्वल टू, तुझ्यासाठी पेन चेंज करतो. चला आता मला सांगा हे दोघंही 60 च्या टेबल मध्ये 100 येणार नाहीत, म्हणजे स्वतःच्या टेबल मध्ये येणार नाही, मग कोणाच्या शोधायचं दुसऱ्याच्या. चला बोला हे दोघंही 20 च्या टेबल मध्ये आहेत आणि हा पण 20 च्या टेबल मध्ये किती नंबरला आहे, तर हा आहे किती नंबरला आहे 3 नंबरला आहे, आणि हा पण किती नंबरला आहे, तर हा आहे 4 नंबरला आहे. 24 जा 100, 23 जा 60 एकाच टेबल मध्ये पाहिजे, कळालं. तर 25 जा किती होणार आहे, 25 जा किती येणार आहे आपल्याकडे 100. आता हे 20 कट होणार आहे, किती होणार आहे 5/3 होणार आहे. हे दोघे प्लस आहे, उत्तराला साइन येणार नाही. चला इथं लक्ष द्या 9/ किती आहे 54. आता लक्ष द्या हे दोघे 9 च्या टेबल मध्ये येतात. 9 1 जा 9 आणि 9 6 जा किती होणार आहे 54. आता 9 9 काय होणार आहे कट, उत्तर येणार 1/6. हे डिनॉमिनेटरला साइन आहे, हे द्यायचं डिनॉमिनेटर. समजलं. आता हे आपलं अत्यंत बेसिक फाउंडेशन सोबत झालेलं आहे. क्लिअर कट तुम्हाला मी 8 उदाहरणं समजावून सांगितलेले आहे. आता इथं बघा 78 डिवायडेड बाय 65 हे दोघंही कुणाच्या टेबल मध्ये येणार आहेत सांगा बरं. हे दोघंही 13 च्या टेबल मध्ये येतात. बरोबर. किती नंबरला येणार सांगा बरं. हे किती नंबरला येणार 6 नंबरला. 13 6 ला किती होणार आहे 78 आणि हे किती नंबरला येणार आहे 5 नंबरला. हे काय होणार आहे कट. आन्सर काय येणार आहे तुमचं 6/5. क्लिअर. प्लस आहे त्यामुळे टेन्शन साइनचं नो. -5 डिवायडेड बाय किती आहे -135. मी तुम्हाला समजावलं जर युनिट प्लेस 5 आणि 1 0 असेल तर त्याला 5 ने डिवाइड जातो, म्हणून या दोघालाही 5 ने डिवाइड जाणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा. का जाणार, कारण युनिट प्लेस 5 किंवा आपल्याला काय पाहिजे 0 पाहिजे. चला आता बोला हे तर 5 1 जा 5 होणार आहे. आता हे मला तोंडी येणार नाही, मला येणार तर तुम्हाला समजणार नाही, तर त्यामुळे मी तुम्हाला काय करतो असं बेसिक सोबत सांगतो. चला 5 6 ला किती होणार आहे 31 आणि इथं 5 3 ला किती होणार आहे 50. जर बिगर नंबर असला ना तर असं रफ मध्ये डिवाइड करून घ्यायचं. आता येणार 63. 5 5 कट, उत्तर आलं 1/63. मायनस मायनस काय होऊन जातं कट. मी सांगितलं की डिवाइड मध्ये मायनस मायनस इक्वलचं साइन असतं, त्यामुळे ते आन्सरला येत नाही. असे टोटल एक्झाम्पल किती आहेत आपल्याकडे 10 एक्झाम्पल आहेत. आणि अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं. कॉन्सन्ट्रेट फक्त लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं हा व्हिडिओ तुमच्या मित्राला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊ, कारण त्यांना बेसिक पासनं ईच अँड एव्हरी कन्सेप्ट शिकवणं गरजेची आहे. आणि ती जर कॉन्सेप्ट त्याच्या क्लिअर असेल तर मॅथमॅटिक्स मध्ये आउट ऑफ नंबर मिळतात. हे रफ वर्क सुद्धा करावं लागतं. डायजेस्ट मध्ये गाइड मध्ये डायरेक्ट आन्सर असतं, स्टेप बाय स्टेप नसतं, मुलांना ते समजत नाही. समजण्यासाठी कठीण लागतं, म्हणून आपण बेसिक पासून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा. थँक्यू. धन्यवाद.